नमस्कार. उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत सातारा जिल्ह्यामध्ये सन 2019पासून काम सुरू आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्वयंसहायता गट, ग्रामसंघ, प्रभाग संघाची स्थापना या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्यामध्ये प्रामुख्यानं एकूण 22,187 गटांची स्थापना जिल्ह्यामध्ये झालेली आहे, आज अखेर झालेली आहे. आणि ग्रामसंघ एकूण 1256, प्रभाग संघ 62 प्रभाग संघाची स्थापना या ठिकाणी झालेली आहे. या प्रभाग संघाच्या सक्षमतेकरता किंवा क्षमता बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातून निधी वितरित केला जातो. यामध्ये प्रामुख्यानं फिरता निधी, ज्याचं प्रति गट 15,000 प्रमाणे आपण वितरित करत असतो महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून. तर त्यामध्ये आज अखेर जवळपास 32 कोटीपेक्षा जास्त निधी फिरता निधी गटांना वितरित केलेला आहे. समुदाय गुंतवणूक निधी जे आहे, छोटे मोठे व्यवसाय सुरू करण्यासाठी महिलांना बचत गटांना वितरित केला जातो. यामध्ये आज अखेर 20,377 गटांना 122 कोटीपेक्षा जास्त निधी जिल्हा प्रशासनामार्फत वितरित करण्यात आला आहे. त्याचबरोबर ग्रामसंघ, प्रभाग संघाच्या व्यवस्थापनासाठी काही निधी वितरित केला जातो. त्यामध्ये 3,74,00,000 जो निधी आहे तो ग्रामसंघाने वितरित केलेला आहे आणि प्रभाग संघाला 2,17,00,000 निधी वितरित केलेला आहे. याचबरोबर गटांना मिनिमम 1.5 लाखापासून 20 लाखापर्यंत बँक कर्ज वितरित केलं जातं. यामध्ये जिल्ह्यामध्ये आज अखेरपर्यंत 56,000 गटांना म्हणजे रिपीट डोसद्वारे 1,206 कोटी इतकं बँक कर्ज वितरित केलेलं आहे. त्याचसोबत वैयक्तिक उद्योग व्यवसाय करणाऱ्या ज्या महिला आहेत, तर त्यांच्यासाठी आपण वैयक्तिक उद्योग व्यवसायासाठी बँक कर्ज उपलब्ध करून देत असतो. तर ते आज अखेर जवळपास 100 कोटीपेक्षा जास्त बँक कर्ज वितरित केलेलं आहे. याच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात महिलांच्यामध्ये उपजीविका वृद्धी करण्यासाठी या निधीचा संपूर्ण उपयोग होत आहे. जिल्ह्यामध्ये लखपतीसारखी संकल्पना फार मोठ्या प्रमाणात राबवली जाते आणि त्यामध्ये आज अखेर जवळपास 1,90,000 पेक्षा जास्त लखपती जिल्ह्यामध्ये झालेलं आहे.